नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश सलगर, सहाय्यक शिक्षक, कुलाबा मनपा माध्यमिक शाळा. आजच्या या ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया सुरू आहे. म्हणूनच आज या अध्ययन प्रक्रियेमध्ये आपण मराठी अक्षर भारती या विषयातील काझीरंगा या स्थूल वाचनाचा अभ्यास करणार आहोत किंवा अध्ययन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काझीरंगा या स्थूल वाचन या पाठातून आपणास खूप काही शिकायला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण काझीरंगा पाठाची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, काझीरंगा एक ठिकाण आहे आसाम मधील आणि या काझीरंगामध्ये एक अभयारण्य आहे. अभय अरण्य आणि वन. अभय म्हणजे सुरक्षा, म्हणजे पशु पक्ष्यांसाठी सुरक्षित अशी जागा आहे, ज्या ठिकाणी वनांचं प्रमाण जास्त असतं, झाडांचं प्रमाण जास्त असतं, असं ठिकाण. काझीरंगा हे अभय अरण्य आहे, ज्या ठिकाणी पशु पक्ष्यांसाठी सुरक्षित अशी जागा असते, त्याला आपण अभय अरण्य म्हणतो. अभय याने सुरक्षा, अरण्य याने जंगल, याने पशु पक्ष्यांसाठी सुरक्षित असं जंगल, त्याला आपण अभयारण्य असं म्हणतो. म्हणजेच या अभयारण्यामध्ये आपणाला वेगवेगळे पशु, पक्षी, हिंस्र या कोणत्याही प्रकारचे प्राणी तुम्हाला तिथे पाहायला मिळतात जंगलामध्ये. तर त्या ठिकाणी या प्राण्यांसाठी सुरक्षित असं वातावरण तयार केलेलं असतं. म्हणून याला आपण अभयारण्य असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, काझीरंगा सारखेच भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे अभयारण्य आहेत, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पशु आणि पक्षी सुरक्षित आहेत. पशु आणि पक्ष्यांसाठी सुरक्षित ठिकाण म्हणून अशी अभयारण्ये घोषित केलेली आहेत. सध्या जंगलतोड जास्त प्रमाणात चालू असल्यामुळे जंगलातील जे पशु-पक्षी आहेत, त्यांना सुरक्षित ठिकाण नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारे सरकारने अभयारण्याची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये आसाममधलं काझीरंगा एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये कबिनी, केरळमध्ये चिन्नर म्हणजे पशूंसाठी प्रसिद्ध आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर, गुजरातमध्ये गीर, महाराष्ट्रामध्ये कर्नाळा, चांदोली, तानसा, बोरिवली राष्ट्रीय उद्यान आहे. नानज सोलापूरमधील पक्ष्यांसाठी एक प्रसिद्ध अभयारण्य आहे आणि विदर्भामध्ये ताडोबा हे वाघासाठी प्रसिद्ध असं अभयारण्य आहे. काही थोडक्यात मी तुम्हाला अभयारण्य म्हणजे काय हे समजण्यासाठी काही नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. तर अशा प्रकारे भारतातील किंवा महाराष्ट्रातील ही वेगवेगळ्या पशुपक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभयारण्य आहेत, की ज्या ठिकाणी जे पक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या जाती, जंगली किडे-मकोडे असतील, तर
ते सुरक्षित कसे राहतील, आपल्या पर्यावरणाचा समतोल कसा राहील, यासाठी काय केलेलं आहे, हे अभयारण्य पशुपक्ष्यांसाठी सुरक्षित करून ठेवलेली आहेत. तर काझीरंगा या स्थूल वाचनाचा आपण अभ्यास करत असताना हा जो पाठ आहे किंवा हे स्थूल वाचन आहे, ते वसंत अवसरे यांनी लिहिलेला आहे किंवा हे स्थूल वाचन वसंत अवसरे यांनी लिहिलेले आहे. त्यांचा जन्म 1907 आणि मृत्यू 1976. एक प्रसिद्ध कवी आणि प्रवास वर्णनकार. एक प्रसिद्ध कवी आणि ते एक प्रवास वर्णनकार सुद्धा होते. प्रवास वर्णनकार यानी यात्रा करते थे और उसका वर्णन अपनी डायरी में लिखते थे। वहाँ पे क्या-क्या देखे उसकी जानकारी अपनी डायरी में लिख के रखते थे। यात्री या स्फुट कवितांचा संग्रह भिक्षूंच्या प्रदेशातून. आता भिक्षू म्हणजे तिथे भिक्षा मागणारा किंवा जो संन्यासी या पद्धतीने आपण या अर्थ घ्यायचा आहे. भिक्षू म्हणजे भिक्षा मागणारा किंवा संन्यासी. भिक्षूंच्या प्रदेशातून लाल नदी, निळे डोंगर हे त्यांचं प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. लाल नदी, निळे डोंगर हे त्यांचं प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपासोबत त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण सुद्धा या ठिकाणी आढळते. आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, त्यांनी ज्या ठिकाणी प्रवास केला किंवा यात्रा केली, त्या ठिकाणचं लोकजीवन असेल किंवा पशुजीवन असेल किंवा तेथील निसर्ग सौंदर्य असेल, या विषयाचा त्यांनी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि तोच अभ्यास त्यांनी आपल्या लिखाणातून उतरवलेला आहे किंवा समाज समोर ठेवलेला आहे. कशासाठी? अभ्यास करणं. आपण प्रत्येक ठिकाणी फिरत नसतो. काही व्यक्तींना आवड असते प्रवासाची वगैरे, तर ते काय करतात, प्रवास करून आपण जो अनुभव घेतलेला आहे, तो लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफरीचे वर्णन केलेले आहे. आता जंगल सफर म्हणजे जंगलातील प्रवास किंवा पर्यटन, जिसको हम लोग यात्रा बोलते हैं। हम लोग यात्रा करने के लिए जाते हैं अलग-अलग जगह पर। तो ये पाठ में ये काज़ीरंगा जो स्थूल वाचन है, ये पाठ है, इसमें लेखक ने क्या किया है, अभयारण्य जहाँ पे पशु-पंछी है अलग-अलग प्रकार के, वहाँ जब जंगल सफर करते थे या प्रवास करते थे, उस समय उनको जो-जो अनुभव आया है, इसके बारे में आप लोगों को जानकारी दी है। तो यह काज़ीरंगा अभयारण्य कहाँ पे है, तो किसके लिए प्रसिद्ध है, आगे-आगे आप लोगों को लेखक ने सविस्तर रूप में बताने की कोशिश की है। सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे एक भूषण आहे. एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशु-पक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाहीत. सुमारे 265 चौरस किलोमीटर याने 265 चौरस किलोमीटर 265 चौरस किलोमीटर ये काजीरंगा जो अभयारण्य है, उसका विस्तार है। ये बहुत बड़ा विस्तार है। उनका जो क्षेत्रफल है, वो काजीरंगा अभयारण्य का, तो 265 चौरस किलोमीटर है। तो इतना विस्तार, इतना बड़ा काजीरंगा अभयारण्य है और भारत का एक भूषण है यह अभयारण्य। वहाँ पे आप लोगों को अलग-अलग प्रकार के पशु और पंछी दिखाई देते हैं आणि साऱ्या भारताचं ते काय आहे, भूषण आहे. म्हणजे एक भारताचं महत्त्वपूर्ण असं हे अभयारण्य मानलं जातं. भारतातील सर्वात महत्त्वाचं असं अभयारण्य काझीरंगाला मानलं जातं. एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशु-पक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे आढळत नाहीत. तो लेखक बोलते हैं कि लेखक का अनुभव है, लेखक ने वो पूरा घूम के आए हैं या प्रवास करके आए हैं, इसलिए वो बोलते हैं कि एक सिर्फ अफ्रीका खंड या अफ्रीका देश छोड़ने के बाद इतना पशु-पंछी अलग-अलग प्रकार के असंख्य पशु-पंछी आप लोगों को कहीं पे भी दिखाई नहीं आढळत नाहीत यानी मिलते नहीं है। ये अलग-अलग प्रकार के पशु-पंछी आप लोगों को कहाँ पे दिखाई देते हैं? सिर्फ एंड सिर्फ अफ्रीका और भारत में आसाम। विश्व में इतर यानी
कहीं भी आप लोगों को इतने अलग-अलग प्रकार की पशु पंछियों की जातियाँ कहीं भी दिखाई नहीं देती है। इतरत्र कुठेच आढळत नाहीत. यानी आप लोगों को अफ्रीका छोड़ के कहाँ पे भी अलग-अलग प्रकार की इतनी जो वन्य प्राणियों की या पंछियों की जातियाँ दिखाई नहीं देती है. इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे काही-काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाहीत. वो बोलते हैं कि इतना ही नहीं है, ये असम में जो दिखाई देने वाले वन्य प्राणी है, वो विश्व में कहीं पे भी दिखाई नहीं देते। अलग-अलग जाति यानी अलग-अलग प्रजाति या आप लोगों को असम में ये काझीरंगा जो अभयारण्य है, वन है, वहाँ पे आप लोगों को दिखाई देते। लेखकांचा सांगण्याचा उद्देश हा आहे, की लेखक सांगतायत, की आफ्रिका खंड सोडला किंवा आफ्रिका देश जर सोडला, तर इतरत्र आसामशिवाय कुठेही तुम्हाला प्राणी पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती दिसणार नाहीत किंवा आढळणार नाहीत. बघा, हुलाक नावाचा एक पुच्छविहीन वानर फक्त फक्त आसाममध्येच आढळतो. त्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. हुलाक नावाचा एक पुच्छविहीन यानी ज्याला शेपटी नसते, जिसको हम हिंदी में पूँछ बोलते हैं. जिस प्राणी को पूँछ नहीं है, ऐसा वानर, वानर यानी मंकी, माकड़, जिसको हम लोग माकड़ बोलते हैं. तो अ, जो मनुष्य जिसका वंशज है वो, तो पुच्छ विहीन, जिसको पूछ नहीं है, पूछ यानी शेपटी, ज्या प्राण्याला शेपटी नाही, असा हुलॉक नावाचा वानर फक्त तुम्हाला आसाममध्येच आढळून येतो. म्हणजे वो कहाँ पे दिखाई देता है सिर्फ हुलॉक नाम का वानर? मंकी आप लोगों को सिर्फ आसाम में ही दिखाई देता है, विश्व में कहीं भी दिखाई नहीं देता है। वो सिर्फ आसाम में, भारत में जो आसाम है, वो आसाम में ही आप लोगों को दिखाई देता है। उसके बाद भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नहीं। तो फिर भी वो बता देते हैं कि भारत के जो इतर राज्य है, इतर प्रांत है, वहाँ पे भी आप लोगों को यह हुलाक नाम का जो प्राणी है, वानर है, वो आप लोगों को आसाम छोड़ के कहीं पे भी दिखाई नहीं देता है। प्रांत यानी भाग। और कौन से भी भागों में आप लोगों को दिखाई नहीं देता है. त्याचे हुलाक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडलेले आहे. त्याने वो जो प्राणी है, वानर, मंकी, त्याचं हुलाक नाव कशावरून पडलं, की त्या प्राण्याचा आवाज तसा आहे. त्यामुळे त्याचं नाव हुलॉक असं पडलं. म्हणजे या वानराचं नाव हुलॉक का पडलं? तर त्याच्या आवाजावरून त्या प्राण्याचं नाव हुलॉक असं पडलं. आणि तो फक्त प्राणी भारतामध्ये किंवा विश्वामध्ये फक्त आसाम या प्रांतामध्ये म्हणजे आसाम या राज्यामध्येच आपणाला आढळून येतो या मिलको आप लोगों को आसाम या राज्य में या प्रांत में या भाग में विभाग में आप लोगों को वो दिखाई देता या मिलता है. आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. आसामचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे? आसाममध्ये दुसरा प्राणी कोणता भेटतो किंवा मिळतो? असम में दूसरा कौन सा प्राणी मिलता है? एक सिंगी गेंडा. दूसरा प्राणी म्हणजे एक सिंगी गेंडा. आप लोगों को किताब में जो अ, पाठ है उसमें चित्र दिखाया देखो एक सिंगी गेंडे का. तो राज्य सरकारचे प्रतीक, प्रतीक म्हणजे सन्मान चिन्ह. राज्य सरकारचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे सुद्धा उभारलेले आहेत. तो एक आसाम राज्याचं प्रतीक म्हणून सरकारनं काय केलेले आहेत, त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी पुतळे उभारलेले आहेत. म्हणजे एकशिंगी गेंडा हा आसामसाठी वैशिष्ट्यपूर्ण असा काय आहे, प्राणी आहे. म्हणून या एकशिंगी गेंड्याचे पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहेत, उभे केलेले आहेत. कोणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध प्राणी, यानी जिसको बुद्धि नहीं है, कुछ समझ में नहीं आता है, ऐसा वो प्राणी है. कुछ लोगों को ऐसा लगता है कि एक शिंगी गेंडा जो है, वो निर्बुद्ध है. निर्बुद्ध यानी जिसको बुद्धि नहीं, कुछ समझ में नहीं आता है, ऐसा प्राणी जिसको बोलते हैं. तो किसी को लगेगा, लेकिन ऐसा नहीं है. एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा? लोगों को ऐसा लगता है कि ये निर्बुद्ध प्राणी है, तो किसी राज्य का प्रतीक के रूप में उसको क्यों पसंद किया जाना चाहिए? तो ऐसा नहीं है, वो एक महत्वपूर्ण प्राणी है. असम के लिए वो एक महत्वपूर्ण प्राणी है. इसलिए उन्होंने क्या किए हैं, असम सरकार ने उनके जो पुतले हैं, वो अलग-अलग जगह पर बिठाए हैं. पण प्रथमदर्शनी वाटते तितका हा प्राणी टाकाऊ नाही. तो लेखक बोलते की
प्रथम मैंने उसका निरीक्षण किया. मी जेव्हा त्याला पाहिलं, त्याचं निरीक्षण केलं, तेव्हा असं वाटलं की तो टाकाऊ प्राणी नाही किंवा तो वाईट प्राणी नाही, खराब प्राणी नाही. तो अतिशय चांगला प्राणी आहे. कोणातरी इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखविले आहे. तो लेखक एक उदाहरण यहाँ पे देते हैं कि एक अंग्रेज कवि ने वो गेंडे के ऊपर एक छोटी सी कविता करके, काव्य करके उन्होंने वो मनुष्य से कैसा श्रेष्ठ है वो बताने की कोशिश भी की है। एक सिंगी गेंडा जो है वो मनुष्य से कितना श्रेष्ठ है वो अंग्रेजी कवि ने कविता लिखी है, उसमें वर्णन किया है. तो लेखक सांगतात की एक शिंगी गेंडा हा टाकाऊ नाही, अतिशय चांगला प्राणी आहे. याचं वर्णन एका इंग्रजी कवींनी आपल्या कवितेमध्ये करून सांगितलेलं आहे किंवा केलेलं आहे. त्यांनी त्या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे, की तो एकशिंगी गेंडा माणसापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे, या महत्त्वपूर्ण आहे किंवा चांगला आहे. बघा, एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो. तो लेखक और भी समझाने की कोशिश करते हैं कि लोग क्या करते हैं, उसका चित्र देखते हैं, वो चित्र में बराबर नहीं दिखाई देता, सुंदर नहीं दिखाई देता, इसलिए बोलते हैं कि वो अच्छा नहीं है. लेकिन प्रत्यक्ष रूप में उसको देखना और दूर से देखना, चित्र में देखना, उसमें बहुत अंतर है. तर एखाद्याचा पुतळा पाहणे किंवा त्याला प्रत्यक्षात पाहणे याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे किंवा फरक आहे किंवा फरक है. एखादा प्राणी त्याचा पुतळा पाहणे किंवा त्याला प्रत्यक्षात पाहणं याच्यामध्ये खूप फरक है, जिसमें बहुत ही फर्क है. तो प्रत्यक्ष रूप में देखते हैं तो अलग दिखाई देता है, या हम लोग दूर से देखते हैं, चित्र में देखते हैं, वो हम लोगों को अलग ही दिखाई देता है. इसीलिए हम लोग प्रत्यक्ष रूप में देखेंगे तो उसका जो महत्व है, वो महत्व हम लोगों को समझ में आएगा. मी तर गेंडा व त्याचबरोबर आसामातले इतर पशुपक्षीही प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. तो लेखक बोलते की मैंने तो मन में तय किया था कि ये एक सिंगी गेंडा या असम में काजीरंगा अभयारण्य जो है, इसमें दिखाई देने वाले जो अलग-अलग प्रकार के अलग-अलग प्रजाति के पशु-पंछी हैं, उसको प्रत्यक्ष रूप में पास में जाकर देखने की संधि मुझे मिलेगी. इसीलिए मैं वहाँ पे आ गया हूँ. तो काझीरंगा अभयारण्य प्रत्यक्ष रूप में देखने के लिए मैं यहाँ पे आ गया हूँ. मी काय केलेलं आहे, प्रत्यक्षामध्ये हे काझीरंगा अभयारण्य पाहण्यासाठी इथे आलेलो आहे. अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. लेखक काय सांगतात बघा, क्या बता रहे लेखक, की बोलते हैं कि जहाँ पे हम लोग ये काजीरंगा अभयारण्य देखने जाते हैं या कौन-सा भी अभयारण्य हम लोग देखने के लिए जाते हैं, जहाँ पे अलग-अलग प्रकार के प्राणी है, पंछी है, अलग-अलग प्रकार के जंगल के कीड़े-मकोड़े हैं, साँप है, बहुत सारे प्राणी-पंछी हम समझ के जाते हैं. जंगल में अलग-अलग प्रकार के पशु और पंछी होते हैं. तो वो देखने के लिए हम लोग जब जाते हैं, उसका दर्शन एक तो हम लोग सुबह-सुबह होता है, नहीं तो सूर्यास्त. जब सूरज डूबने के लिए जाता है, उसको सूर्यास्त बोलते हैं. हं. तर सकाळी-सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी किंवा म्हणजे संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अ, मावळतीला जातो, तेव्हा आपणाला हे प्राणी किंवा पक्षी याचं दर्शन या अभयारण्यामध्ये होतं. त्यानंतर मात्र हे पशु-पक्षी जंगलात कुठेतरी दडून किंवा आपलं अन्न शोधत बसलेले असतात. त्यामुळे आपण फेरफटका मारण्यास गेल्यानंतर आपण सकाळी किंवा संध्याकाळी त्या प्राणी पक्ष्याचं दर्शन आपणाला होतं. म्हणून आपण बहुधा सकाळी किंवा संध्याकाळीच वेळ निवडायला हवी. यानी हम लोगों को प्राणी और पंछियों का दर्शन लेना है जंगल में, जंगल सफर करते समय, तो एक तो हम लोग सुबह-सुबह जाना चाहिए, नहीं तो शाम के समय में यानी सूर्यास्त के समय में. जब सूरज डूबने के लिए जाता है, तभी हम लोगों को उसका दर्शन लेने के लिए जाना ज़रूरी है, क्योंकि उस समय ही हम लोगों को वो दिखाई देते हैं. आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता. जब लेखक वहाँ पे चले गए थे, वो काज़ीरंगा अभयारण्य देखने के लिए, तो उसके पहले दिन जब वो काज़ीरंगा अभयारण्य देखने के लिए चले गए, उसके पहले दिन वहाँ पे बहुत ज़्यादा बारिश
हो गई थी. खूप पाऊस पडला होता आणि ज्यादा मात्रा में बारिश हो गई थी. तेव्हा सकाळी जर पावसाची भुरभुर चालू राहिली, तर जंगलात जाणे कठीण आहे, हे मी जाणून होतो. यानी जिस दिन मुझे काजीरंगा अभयारण्य देखने के लिए जाना था, उसके पहले दिन बहुत बारिश हो गई थी और लेखक को लग रहा है कि दूसरे दिन भी बारिश भुरभुर यानी छोटी-छोटी बारिश चालू हो जाएगी, यानी एकदम स्लो गति से बारिश चालू रहेगी, तो वहाँ पे जाना बहुत ही कठीण हो सकता है, ऐसा उनके मन में लग रहा था. त्यांना सकाळ-सकाळी जर पावसाची भुरभुर चालू राहिली, तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो. लेखकाला वाटत होतं, की आदल्या दिवशी तर खूप पाऊस पडलेला आहे. त्यानंतर मी जेव्हा काझीरंगा फिरण्यासाठी जाणार होतो, त्या दिवशी तर भुरभुर पाऊस चालू राहिला, म्हणजे छोटा-छोटा पाऊस चालू राहिला, तर त्यामध्ये किचकिच होण्याची म्हणजे एक दलदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मला फिरणं कठीण होऊन बसेल याची मला जाणीव होती म्हणून. पण माझे नशीब जोरदार होते. तो लेखक बोलते कि मेरा बहुत बड़ा लक था. लक यानी किस्मत, जिसको हम लोग किस्मत, यानी मेरी किस्मत बहुत बड़ी थी, यानी अच्छी थी. वो बोलते हैं की माझं नशीब खूप मोठं होतं, जोरदार होतं, चांगलं होतं, की दुसरे दिन वहाँ पे बारिश बंद थी. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते. निरभ्र म्हणजे पूर्णपणे मोकळं, पांढरा शुभ्र. जैसे बारिश के समय में बादल घने बादल आते हैं और बारिश जब नहीं होते तो वो बादल व्हाईट व्हाईट कलरचे होते, निरभ्र बोलते हैं. तर त्या ढगांमध्ये पावसाचं कोणतंही ठाव-ठिकाणा नव्हता. म्हणजे ते आकाश निरभ्र होतं, पांढरं शुभ्र होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होतं. म्हणजे एकदम पांढरं शुभ्र खाली-खाली आभाळ होतं. पूर्वेचा वारा पण शांत होता. यानी पूर्व दिशा से जो आने वाली जो हवा थी, वो भी एकदम शांत थी. पूर्वेकडून येणारा जो वारा होता, तो सुद्धा एकदम शांत झालेला होता. जंगलामध्ये ना वारा होता, ना पाऊस होता, ना बारिश थी, ना हवा तेज गति से बह रही थी. कुछ भी नहीं था. अगले दिन बारिश होने के कारण दूसरे दिन पूरा शांत वातावरण था. जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते. काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी कर्दम भूमी आहे. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य. शिवाय इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते, की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून राहतो. यानी जंगल जो होता है, उसमें जो पेड़-पौधे होते हैं, वो बहुत ज़्यादा बड़े होते हैं, उनकी लंबाई ज़्यादा होती है. वो जो घास होते हैं, वो घास भी बारिश की दिनों में ज़्यादा बड़े-बड़े होते हैं. इसलिए वो जंगल में जो प्राणी है, वो प्राणी पंछी हम लोगों को जल्दी-जल्दी दिखाई नहीं देते हैं. हं. तर त्या जंगलामध्ये माणूस जरी हत्तीवरून बसून प्रवास करू लागला, तरी सुद्धा कोणालाही तो हत्ती किंवा माणूस दिसणार नाही. अशा प्रकारचं गवत सुद्धा त्या जंगलामध्ये वाढलेलं होतं. यानी इस प्रकार से वो जंगल में इतने बड़े-बड़े पेड़, पौधे, घास ये हम लोगों को दिखाई देता था, ऐसा लेखक बोलते हैं. लेखक का मानना ये है कि वहाँ पे कीचड़ भी ज़्यादा मात्रा में बारिश के कारण होता है। तो इस प्रकार से ये जंगल में यात्रा करना बहुत कठिन काम होता है। उसमें प्राणी भी हिंस्र होते हैं, जो शिकार करने वाले प्राणी होते हैं, वो प्राणी भी होने के कारण एकदम केअरफुली काळजीपूर्वक तिथून प्रवास करणं गरजेचं असतं किंवा निरीक्षण करणं गरजेचं असतं. प्रवाशांना या जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून तैयार ठेवलेले आहेत. असम सरकार ने क्या किया है कि जो यात्रा करने के लिए लोग आते हैं या ये अभयारण्य देखने के लिए सफर करने के लिए लोग आते हैं, तो उन लोग को सफर कराने के लिए त्यांना फिरवण्यासाठी किंवा ते अभयारण्य दाखवण्यासाठी काय केलं आहे आसाम सरकारनं 15 ते 20 हत्तींना खास ट्रेनिंग दिलेलं आहे आणि शिकवून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं लोक काय करतात, त्या हत्तीवरती बसून जो हाथी है, एलिफेंट है, उसके ऊपर बैठ के वो क्या करते हैं, पूरा जो अभयारण्य है, जंगल घूम के आते हैं. तर त्या हत्तीवरती बसून लोकं काय करतात, पूर्ण अभयारण्य किंवा ते जंगल फिरून येतात, फेरफटका मारतात किंवा निरीक्षण करतात. 15-20 हत्ती खास शिकवून तैयार ठेवलेले आहेत. यानी 15 से 20 हत्तियों को उन्होंने क्या किया प्रशिक्षण दिया है.
और उसके ऊपर लोग बैठते हैं हाथियों के ऊपर और पूरा फेरफटका या वो घूम के आते हैं. हे हल्ली वन पशूंना घाबरत नाहीत व दाट गवतातूनही ते मार्ग काढतात. ये जो हाथी है उनको जो ट्रेनिंग दिया है वो किसी को भी डरते नहीं है. जैसे सिंह है, बाघ है, इनको वो डरते नहीं है. और कितना भी घना घास हो या जंगल हो, उससे वो रास्ता निकालते हैं. ऐसे उनको ट्रेनिंग देके रखा है. साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो. म्हणजे चालून जातो म्हणजे झगडा करने के लिए जैसे बोलते हैं. हम लोग एक दुसऱ्याच्या अंगावरतीच असो, तसं गेंडा हत्तीच्या अंगावरती चालून जातो असा एक गैरसमज आहे. पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तात नसते. यानी जानबूझ के कोई किसी को तकलीफ देता नहीं. वन्य पशु भी जानबूझ के किसी को तकलीफ नहीं देते हैं. ये उनकी खासियत है. पण शेजाऱ्याला निष्कारण, निष्कारण म्हणजे विनाकारण, जानबूझ के किसी को त्रास देना या वन्य पशुओं को अ, यह उनके खून में ही नहीं है. लेखक का कहने का मतलब है की जाणून-बुजून शेजाऱ्याला त्रास हे वन्य पक्षी देत नाहीत किंवा तसा जो गुण आहे, तो जो गुण आहे त्यांच्या रक्तामध्येच नाही. गेंडा देखील या नियमाला अपवाद नहीं. गेंडा भी ये नियम के लिए अपवाद नहीं. गेंडा भी क्या करता है, कोई चाल करके आएगा तो ही उसको प्रतिकार करता है, प्रत्युत्तर देता है, लेकिन जानबूझ के किसी को तकलीफ देता नाही है. क्वचित केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशूंवर धडक मारायला निघतो. त्याने पण एकलकोंडेपणाचे प पर्यवसान तिरसटपणात झाले नाही तर नवलच. बघा गेंडा हा एकलकोंडा असतो, एकटाच राहतो. एकलकोंडा असतो. त्यातून त्याला जर वाटलं तर चुकीच्या पद्धतीनं तो काही करत नाही. परंतु आपल्यावरती जर कोणी चालून आलं, तर तो काय करतो त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. पर्यवसान आणि शेवट म्हणजे कधी-कधी काय करतो त्याला राग सुद्धा येतो. एखाद्या प्राण्याने किंवा हे खोड काढली किंवा त्याला त्रास दिला, तर तो काय करतो त्याचा शेवट सुद्धा भांडण करूनच करतो. म्हणून जाणून-बुजून त्याला त्रास देणं आवडत नाही. जगातील प्रचंडकाय प्राण्यात भारतातील एकशिंगी गेंड्याचा 4था नंबर लागतो म्हणतात. प्रचंडकाय म्हणजे एक महाकाय, मोठा, जिसका शरीर बड़ा होता है. ऐसे प्राणियों में एक सींगी गेंडा चौथे नंबर पर है. जैसे हाथी वगैरह है ना, उनका शरीर जो होता है वो बहुत बड़ा होता है, बोझिला होता है. तो उसमें जगातील प्रचंड यानी विश्व में जितने भी प्राणी हैं, उसमें से चौथे नंबर का वो बोझिला या बड़ा प्राणी है, एक सींगी गेंडा, जिसका बोझ सबसे ज्यादा होता है. पहिल्या तिघात आफ्रिकी हत्ती, भारतीय हत्ती आणि आफ्रिकेतला सफेद गेंडा याचा समावेश असतो. तर आपल्या भारतातला जो एकशिंगी गेंडा आहे त्याचा 4था नंबर आहे. इसका 4था नंबर है. लेकिन पहले नंबर पर कौन है? अफ्रीका के हत्ती है. अफ्रीका खंड में या अफ्रीका देश में जो हत्ती होते हैं, पांढरे हत्ती बोलते हैं, व्हाइट हत्ती जिसको बोलते हैं हम लोग, सफेद हत्ती, तो इनका पहला नंबर पर है, यानी कि जिसका बोझ सबसे ज़्यादा होता है, वो ज़्यादा बड़े दिखाई देते हैं. उसके बाद भारतीय हाथी यानी हमारे देश में जो हाथी होते हैं वो दूसरे नंबर पर है जिसका बोझ ज़्यादा होता है. उसके बाद तीसरे नंबर पर है अफ्रीका में जो गेंडा होता है उसका बोझ भी सबसे ज़्यादा होता है, वो तीसरे नंबर पर है. और चौथे नंबर पर भारत के जो एक सिंगी गेंडे हैं उनका नंबर चौथा रहता है. इसलिए भारत में जो एक सिंगी गेंडा मिलता है उसका विश्व में क्या है 4था नंबर लगता है. इतना बड़ा वो गेंडा है. जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्तीन मिळाली. तो लेखक बोलते हैं कि अभी तो मैं काजीरंगा अभयारण्य देखने के लिए गया था. तो वहाँ पे मुझे सफ़र करना था. तो सफ़र करने के लिए मुझे जंगल में सफ़र करने के लिए फिरण्यासाठी म्हणजे सफ़र करण्यासाठी अ, सफ़र करने के लिए मुझे एक हत्तीन मिली थी, मादी. अ, तो तिचे नाव वैजयंती होती. उस हत्तीन का नाम क्या था? वैजयंती. वो हत्तीन जो थी उसका नाम वैजयंती था. मोठी देखनी यानी दिखाई देने में वो हत्तीन जो थी वो सुंदर थी. इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी
होती ती. ऐरावत म्हणजे हत्ती. इंद्राचा जो हत्ती आहे तो. इंद्राच्या ऐरावत, ऐरावत म्हणजे हत्ती. इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती ती आणि चालत पण अशी ऐटीत होती, की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे. लेखक ने ऐसा एक वर्णन किया है कि वो जो हत्ती थी एकदम सुंदर दिखाई दे रही थी और इंद्र का जो हाथी है, उसकी लड़की है, ऐसा वो दिखाई दे रही थी और उसकी चाल वगैरह जो थी, वो चाल बहुत ही एकदम अच्छी थी, ऐटीत चालत होती, एकदम दिमागात वो चालत होती। जैसे कि उसको देख के लगता था कि वो घास से चलते समय ऐसा लगता था की उन्होंने रेशमी साडी पहिनी है. तिनं काय केलेली आहे, रेशमी साडी नेसून ती काय करते आहे, चालते आहे आणि ती रेशमी साडी त्या गवतातून सळसळते आहे. हं, असं वर्णन लेखकाने केलेलं आहे. म्हणजे लेखकांना फिरण्यासाठी वैजयंती हत्तीन मिली थी और वैजयंती हत्तीन के ऊपर बैठकर वो अपना सफर कर रहे थे जंगल में आणि जंगल में क्या-क्या है, कौन से प्राणी है, कौन से पंछी है, वो देख रहे थे. उसका निरीक्षण लेखक कर रहे थे. निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली. यानी जंगल में जहाँ पे खाली जगह है, वहाँ पे वो घूमते-घूमते चली आ गई. जराशा उघड्या यानी थोडीशी खाली जगह है, वहाँ पे वो आ गई. आणि माहुताने खून केल्याबरोबर ती उभी राहिली. माहुत म्हणजे जो हत्तीला प्रशिक्षण देतो, हत्तीला हाकणारा किंवा हत्तीचा रक्षक, हत्तीचं संरक्षण करणारा, त्याला माहूत असं म्हणतो. खून करणे म्हणजे त्यानं काहीतरी सांगितलं. माहुतानं काय केलं, त्या हत्तींला किंवा त्या वैजयंतीला काहीतरी खून करून सांगितलं, इशारा केला. खून करणे म्हणजे इशारा केला. इशारा करून त्यानं काय केलं, काहीतरी केल्याबरोबर, इशारा केल्याबरोबर ती उभी राहिली. हुँ? वो उनको प्रशिक्षण देते हैं. जो माहूत होते हैं, वो प्राणियों को प्रशिक्षण देते हैं. उसके हिसाब से वो प्राणी काम करते हैं. तो माहूत ने क्या किया, कुछ इशारा किया वो हत्तीन को या वैजयंती को. इशारा करने के बाद वो हत्तीन खड़ी हो गई जगह पर. समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता. निश्चल म्हणजे शांतपणे. तर लेखक बोलते हैं कि जहाँ पे हम लोग खड़े थे, वैजयंती हत्तीन के ऊपर बैठ के हम लोग वहाँ पे खड़े थे, निरीक्षण कर रहे थे. वहाँ पे एक एक सींगी गेंडा हम लोगों को दिखाई दिया. एकदम शांत रूप से वो वहाँ पे खड़ा था. चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा. चिलखत, चिलखत म्हणजे जसं लोह्यापासून तयार केलेले कपडे किंवा सुरक्षिततेच्या स्वसंरक्षणाचा अंगरखा. अंगरखा म्हणजे शर्ट. यानी अपने शरीर का रक्षण करने के लिए लोहे से बनाया हुआ शर्ट, जिसे अंगरखा बोलते हैं. पुराने जो राजा लोग थे, वो युद्ध करते समय अपने शरीर के अंदर वो लोहे से बनाया हुआ चिलखत, जिसको हम लोग अंगरखा बोलते हैं, यानी शत्रु वार भी करता है, तो उससे हम लोग सुरक्षित रहते हैं. हमारे शरीर को ईज़ा नहीं पहुँचती है या जख्म नहीं होगी, इसीलिए वो चिलखत पहनते हैं. तो ये चिलखत है. उनको लगता है कि ये जो गेंडा है, उन्होंने चिलखत पहनकर ऐसा कुछ किसी का तो रक्षण युद्ध करायला निघालेला आहे, अशा पद्धतीने तो काय केलेला आहे, उभा आहे. विशालकाय म्हणजे खूप मोठा. विशालकाय म्हणजे खूप मोठा. तर तो काय केलेला आहे, त्या ठिकाणी एकदम योद्ध्यासारखा उभा राहिलेला आहे. अंगामध्ये चिलखत घालून पहारा, संरक्षण करण्यासाठी एखाद्या योद्ध्यासारखा उभा आहे. सैनिकासारखा, योद्धा म्हणजे सैनिक, सैनिकासारखा उभा आहे, असं वाटत होतं. आणि लेखक को वो गेंडा कैसा दिखाई दे रहा है, कि सैनिक जैसा. उन्होंने चिलखत पहना है और किसी का तो रक्षण कर रहा है, ऐसा बहुत बड़ा यह गेंडा उनको दिखाई देता है. जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले. तो हम लोग वहाँ पे चले गए उनके पास. तो उन्होंने अपनी गर्दन हिलाई. त्यानं काय केली, आपली मान हलवली आणि आमच्याकडे पाहिले. उन्होंने हम लोगों की ओर देखा. आम्हाला त्यानं पाहिलं. व मनात नक्की केले, की आपली जागा सोडून पुढे-पुढे होण्याची जरुरी नाही. त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा जाणून माहुताने हत्तीनीला चुचकारत उभी केली. मी गेंड्याचे मनसोक्त फोटो काढले. त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा. मनीषा म्हणजे इच्छा. मनीषा म्हणजे इच्छा. तो अ, लेखक बोलते हैं कि वो गेंडा जो है खड़ा, जैसे सैनिक जैसा युद्ध करने के लिए तैयार है ऐसा, तो उसका फ़ोटो निकालने के लिए मेरी इच्छा थी. वो माउथ को समझ में आया था.
माहूत याने वो हत्ती का रक्षण करने वाला, हत्ती हाकणारा माणूस. तर त्याला समजल्यानंतर त्यानं काय केलं, की त्या हत्तीला त्याने काय केलं, त्या हत्तीनीला चुचकारत म्हणजे तिला इशारा करत-करत काय केलं त्यानं अ, तिला गोंजारत, तिच्या शरीराला गोंजारत-गोंजारत त्यानं काय केलं, त्या हत्तीनीला उभं केलं आणि अ, जेव्हा ती हत्तीनं उभी राहिली, तेव्हा काय केलं लेखकांनी तिचे फोटो काढले. त्या हत्तीनीचे सॉरी त्या गेंड्याचे फोटो त्यांनी मनसोक्त म्हणजे त्यांनी फोटो काढण्याचा आनंद घेतला. त्या माहुताकडून 2 गोष्टीची माहिती मिळाली. तो ये जो गेंडा है, वो गेंडे के बारे में वो जो माहूत है, हत्ती को अ रक्षण करने वाला जो माहूत होता है, उसको प्रशिक्षण देने वाला जो व्यक्ति होता है, उन्होंने लेखक को गेंडे के बारे में 2 चीज़ें बता दी. त्या माहुताकडून 2 गोष्टीची माहिती मिळाली. म्हणजे लेखकांना त्या माहुतानं काय केलं, की अ, या गेंड्याविषयी माहिती दिली. काय दिली बघा? बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगाची किंमत जवळ-जवळ ₹2000 इतकी असते. ही एक दुसरी अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भुगता असतो. तो 2 चीज़ें कौन-सी बताई कि जो गेंडा है, उसका जो सींग है, वो सींग की कीमत बाजार में 2000 होती है. यानी वो गेंड्याचं शिंग किती महत्त्वाचं आहे, हे एक प्रकारे सांगितलं आणि दुसरं म्हणजे अपना जो शरीर है, वो शरीर ठंड करने के लिए वो क्या करता है, चिखल, चिखल म्हणजे कीचड़, कीचड़ पूरे अपने शरीर को लगा देता है. वो गेंडा क्या क्या करता है, अपना शरीर ठंडा रखने के लिए जो कीचड़ है, वो कीचड़ से पूरा शरीर क्या करता है, गंदा आणि माखून घेतो, पूर्णपणे लपेटून घेतलेलं असतं. संबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी तो जाऊन आपली विष्ठा टाकतो. यानी कितना होशियार है देखो ये गेंडा जो है, कितनी होशियारी है उसके अंदर. वो क्या करता है अपनी जो विष्ठा विष्ठा यानी घान, गंदगी, वो क्या करता है पूरे जंगल में नहीं फैलाता. पूरे जंगल में कहीं पे भी वो घान नहीं करता है, विष्ठा नहीं छोड़ता है. वो क्या करता है, जंगल में एक ही जगह पर जाके वो क्या करता है, गंदगी करता है या आपली विष्ठा काय करतो तो टाकून देतो. विष्ठा याने घाण ज्याला आपण घाण म्हणतो. अ, जसं मराठीमध्ये गाईचं शेण, तसंच या गेंड्याची विष्ठा आहे. तर तो आपली विष्ठा काय करतो, जंगलाच्या एका बाजूला म्हणजे एका कोपऱ्यात जाऊन कुठेतरी तो काय करतो, विष्ठा टाकतो. म्हणजे घाण करण्याचं काम करतो. असं कुठेही काहीही टाकण्याचं काम तो करत नाही. कित्येक मैल दूर असला तरी त्यात एकच जागेवर तो नेहमी परतून येतो. वो क्या करता है, कहीं पे भी घूमने के लिए जाएगा, तो शाम के समय में वो अपने जगह पर यानी जहाँ पे उनकी जगह है, वहाँ पे वापस आता है. परतून येणे यानी वापस आता है. घाण वाटेल तिथे टाकू नये, शेजापाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये, हे समजणारा गेंडा निसंशय शहाणाच म्हटला पाहिजे. देखो, मनुष्य को भी जितना समझ में नहीं आता है, उतना वो गेंडे को समझ में आता है. वो अपनी जो विष्ठा है, वो विष्ठा कहीं पे भी फेंकता नहीं. मनुष्य क्या करता है, कहीं पे भी गंदगी यानी अपने हाथ में कचरा है तो कहीं पे भी फेंकता है, तो कहीं पे भी गंदगी करता है. ये अपनी जगह नहीं है, इसलिए वहाँ पे वो गंदगी करता है. वो अपनी जगह है, इसलिए वो साफ-सुथरा रखता है. लेकिन गेंडा ऐसा नहीं करता. गेंडा क्या करता है कि अपनी जो विष्ठा है, वो एक ही जगह पर जाके छोड़ता है. ही जी घाण आहे, एकाच ठिकाणी नेऊन काय करतो तो टाकतो किंवा ती घाण जी आहे, तो एकाच ठिकाणी करतो. म्हणून गेंड्यापासून माणसाने काहीतरी शिकलं पाहिजे. इसीलिए मनुष्य ने भी वो जो गेंडा है, वो गेंडे से कुछ ना कुछ सीखने की आवश्यकता है. माहुताने खून केली व घरकन वळसा घेऊन वैजंती दुसरीकडे निघाली. यानी माहूत ने क्या किया, वो जो वैजंती है, उसको इशारा किया. खून केली म्हणजे इशारा केला. इशारा करने के बाद वो घरकन वळसा घेणे म्हणजे घुमना. वो वैजंती हत्तीन जो है, वो घूम गई आणि दुसरीकडे निघाली. त्याने दुसऱ्या जगह पर वो चली. त्याच वेळी एक पांढरा-शुभ्र गाय-बगळा डोक्यावरून पंख हलवत उडाला. मी लगेच मनात नक्की केले, की जवळपास कुठेतरी रानम्हशीचा कळप असला पाहिजे. माझा तर्क खरा ठरला. गिरकी घेऊन बगळा जिथे उतरला त्या दिशेने माहूत आणि वैजंतीला हाकले आणि 5-15 म्हशींचा एक
कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडला। जैसे ही माहूत ने इशारा किया हाथी को, तो हाथी ने गर्कन गिरकी मारी, मुड़ गई और मुड़ने के बाद दूसरे रास्ते से चले जाने के बाद उनको एक बगला यानी पांडरे कलर का जो पंछी है, वो पंछी उनको दिखाई देता है, जो गाय और भैंस के शरीर के ऊपर बैठ के कीड़े मकोड़े खाने का काम करता है, उसको बोलते हैं बगड़ा। जिसकी गर्दन लंबी होती है, चोंच लंबी होती है, उसको हम बगड़ा बोलते हैं। हाँ? कीड़े मकोड़े खा के वो अपना जीवन जीता है। तो पांढरा शुभ्र म्हणजे एकदम सफेद कलर का वो बगड़ा उनको दिखाई देता है। तो बगड़ा दिखाई देने के बाद लेखक के मन में एक विचार आता है कि यहाँ पे रानमशी भैंस, रान भैंस यानी भैंस, जिसको लेखक बोलते की वो कहीं ना कहीं रहेगी, त्यांचा जो कळप आहे तो कुठं ना कुठं असला पाहिजे म्हणून लेखक विचार करतात। तोपर्यंत तो जो बगळा आहे, तो बगळा ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी त्यांना तो म्हशींचा कळप दिसतो, म्हणजे त्या म्हशी ज्या आहेत त्यांचा कळप त्यांना त्या ठिकाणी दिसतो। मग 5-15 म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना खाणे घास खाते हुए दिखाई दे रहा था। मशीनचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या ने दिखाई दिया। तो लेखक बोलते हैं कि हम लोग जब यात्रा करते-करते, प्रवास करते-करते जिस जगह पर चले गए थे वहाँ पे एक बगळा, व्हाईट कलर का बगळा यानी पांढरा शुभ्र बगळा दिसला। बगळा पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की या ठिकाणी रानमशी असणार। मग ज्या ठिकाणी बगळा उतरला त्या ठिकाणी आम्हाला 5-25 म्हशींचा 5-15 म्हशींचा कळप शांतपणे काहीतरी खात आहेत, जे चारा खात आहेत, हे आमच्या नजरेस पडलं। हम लोगों को दिखाई दिए। म्हशी गावातून चल चालतात त्यावेळी गावातले अनेक लहान कीटक अ, घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशीच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवर येऊन बसतात। लेखक कहते हैं कि ये जो बगळे हैं, वो बगळे क्या करते हैं, वो गाय भैंस के ऊपर या हवा में घूमने वाले जो कीटक होते हैं, कीड़े मकोड़े होते हैं, उनको खाने का काम वो बगळे करते हैं। विशाल शिंगाच्या 10-15 म्हशींच्या मधून वावरणारे बगळे पाहून मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे। आसामी जंगलातले या रान म्हशीची शिंगे दिसायला मोठी सुंदर आणि विशाल अर्धचंद्राकृती असतात। लेखक को ऐसा लगता है कि जो रान बगळे हैं उनका महत्व बहुत ही बड़ा है। लेकिन वो जो म्हशी, त्या ज्या रान म्हशी आहेत त्यांची शिंग दिसायला सुद्धा काय आहेत, सुंदर आहेत। त्या म्हशी सुद्धा दिसायला सुंदर आहेत आणि त्यांचे जे शिंग आहेत, ती शिंग दिसायला चांगली आहेत किंवा सुंदर आहेत आणि त्यांचा आकार कसा आहे, अर्धचंद्राकृती, म्हणजे ती शिंग काय झालेली आहेत, फिरलेले आहेत, त्यांना वळण प्राप्त झालेलं आहे। कसं, अर्धचंद्राकृती, आधा चंद्र जैसा दिखाई देता है वैसे उनके सिंग आप लोगों को दिखाई देते हैं। ऐसा वर्णन लेखक जी ने यहाँ पे किया है। हत्तीपेक्षा उंच असलेल्या एलिफंट ग्रास म्हणजे हत्ती गवत जिसको हाँ, वापस ले सकते हैं। वैसे बच्चे अभी रेज हैंड करेंगे तो मैं एक-एक को अनम्यूट करता हूँ। बच्चों को कुछ पूछना है वो रेज हैंड करे। सर, रान महर्षिंचा मतलब? एक मिनट हाँ। मुझे आवाज नहीं आ रहा, 1 मिनट रुकिए जरा। ओके सर। 1 मिनट हाँ। सर जी 1 मिनट हाँ। सर अपना ये हाँ, रान महर्षिंचा मतलब? रान में भैंस यानी जो जंगल होता है। हाँ, रान भैंस यानी जंगल में रहने वाली भैंस, तो जंगली भैंस। हाँ, जंगली भैंस बोलते हैं उसको। ओके सर। टीचर, बोलो बेटा। टीचर राइनो कहाँ पाया जाता है? क्या बेटा? ये एक सिंग वाला गेंडा जंगल में, काजीरंगा। अभी तो मैं वही बता रहा था कि काजीरंगा जो अभयारण्य आसाम में, भारत का एक राज्य है आसाम, वो आसाम में काजीरंगा अभयारण्य है। अभयारण्य यानी वन, जिसको
वो जिस प्राणियों को सुरक्षित जगह होती है उसको अरण्य बोलते हैं, जंगल, वन। तो वहां टीचर पे देखो हाँ, वो एक सिंगी गेंडा आपको दिखाई देता है या अलग अलग प्राणी आपको वहां पे दिखाई देते? टीचर देखो बोल। सर बगड़े क्या होता है? क्या बेटा? बगड़े? बगड़ा यानी एक पंछी है जिसकी गर्दन लंबी होती है, जिसकी चोंच लंबी होती है, और वो व्हाइट कलर का सफेद कलर का दिखाई देता है। आप लोग गांव में खेती वगैरह होती है, और खेती में जब हम लोग पानी छोड़ते हैं उस समय वहां के जो कीटक है, कीड़े मकोड़े हैं, वो खाने के लिए आता है, उसको बगड़ा बोलते हैं। टीचर जिसके पैर भी लंबे होते हैं उसको हम लोग बगड़ा बोलते हैं। हाँ, बोलो बेटा। टीचर टीचर वैजयंतिला का मतलब? वैजयंती यानी हत्तीन का नाम है। ये जो हत्तीन है जिसको हम लोग एलिफेंट बोलते हैं ना, हाँ जिसको मादी हत्ती, उसका नाम है वैजयंती। ओके टीचर, थैंक यू टीचर। हेलो सर, बोलो बेटा। कांजीरंगा बताइए ना, कांजीरंगा काजी मतलब? बेटा, काजीरंगा मैंने पहले ही बता दिया। काजीरंगा ये नाम है अभयारण्य का, जंगल का नाम है जहाँ पे प्राणी और पंछी सुरक्षित रहते हैं। वो आसाम में एक अरण्य है, जंगल का नाम है आसाम। आप लोगों को मालूम है भारत की ईस्ट दिशा में 7 सिस्टर्स है, 7 राज्य है। वो 7 राज्यों में से एक आसाम है, जिसकी राजधानी है दिसपुर। वो आसाम में बहुत पहाड़ी प्रदेश है, वहाँ पे जंगल है, पेड़ पौधे ज्यादा मात्रा में। वहाँ पे सुरक्षित रूप में प्राणी पंछी रखने के लिए वहाँ पे ऐसा काजीरंगा नाम का अभयारण्य तैयार किया गया है। विद्यार्थी मित्रों, आज हम लोग काजीरंगा इस पाठ का अध्ययन किया है। तो आज हम लोग इनके बारे में जानकारी लिए कि जो पशु पंछी है उनके लिए सुरक्षित जगह कौन सी होती है। तो यात्रा करके लेखक ने आपको काजीरंगा अभयारण्य के बारे में जानकारी दी है। तो आप लोग ये पाठ ठीक ढंग से पढ़ेंगे तो आप लोगों को काजीरंगा अभयारण्य के बारे में जानकारी मिलेगी। धन्यवाद।